हॅलो, नमस्कार. सगळ्यांचं स्वागत आहे DBJ महाविद्यालय चिपळूणमध्ये. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपण पर्यावरण शिक्षण आणि जलसुरक्षा या विषयाचा पहिला पाठ सुरू केलेला आहे आणि पहिल्या पाठाचं नाव आहे मानव आणि पर्यावरण. आणि या पहिल्या पाठातील पहिला भाग यापूर्वीच आपण अभ्यासलेला आहे, जो आहे लोकसंख्या वाढ, ज्यामध्ये आपण लोकसंख्या वाढीशी संबंधित काही महत्त्वाच्या संकल्पनांचा अभ्यास केलेला आहे. आता आपण लोकसंख्या वाढीशी संबंधित किंवा लोकसंख्येशी संबंधित अजून एका महत्त्वाच्या घटकाचा अभ्यास करणार आहोत. आजचा आपला विषय आहे लोकांचे स्थलांतर. यामध्ये आपण लोकांचे स्थलांतर म्हणजे काय आणि स्थलांतराचे घटक अभ्यासणार आहोत. आपण सुरुवात करूयात स्थलांतराच्या व्याख्येपासून. लोकांचं स्थलांतर म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं होय. लोक जेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात तेव्हा त्याला स्थलांतर असं म्हणतात. वास्तव्य करण्यासाठी जातात तेव्हा त्याला स्थलांतर असं म्हणतात. स्थलांतर ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. स्थलांतरामुळे एखाद्या प्रदेशाची लोकसंख्या कमी किंवा अधिक होत असते. तर ही आहे लोकसंख्येच्या स्थलांतराची अगदी बेसिक अशी माहिती. याच्यानंतर आपण स्थलांतराची प्रक्रिया अभ्यासणार आहोत. स्थलांतराच्या दोन महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत. त्यामध्ये पहिली प्रक्रिया आहे एखाद्या प्रदेशातील लोक बाहेर जाणे आणि दुसरी प्रक्रिया आहे बाहेरच्या प्रदेशातून लोक येऊन एखाद्या प्रदेशात स्थायिक होणे. अशा या दोन स्थलांतराच्या प्रक्रिया आहेत. इंग्रजीमध्ये जी पहिली प्रक्रिया आहे एखाद्या प्रदेशातील लोक बाहेर जाणे, याला एमिग्रेशन असं म्हणतात. आणि बाहेरच्या प्रदेशातून लोक येऊन एखाद्या प्रदेशात स्थायिक होणे, याला इमिग्रेशन असं म्हणतात. तर या दोन स्थलांतराच्या प्रक्रिया आहेत. स्थलांतराच्या या प्रक्रिया अभ्यासल्यानंतर पुढचा मुद्दा आपला आहे तो म्हणजे भारतातील स्थलांतराच्या प्रमुख घटना. मगाशी म्हटल्याप्रमाणे स्थलांतर ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. हे जरी खरं असलं तरीसुद्धा भारतामध्ये अशा दोन प्रमुख घटना आहेत की ज्या खूप मोठ्या घटना समजल्या जातात स्थलांतराच्या. त्यातली सगळ्यात पहिली घटना आहे ती म्हणजे कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे झालेलं स्थलांतर. अगदी नजीकच्या काळामध्ये आपण पाहतो किंवा पाहिलेलं आहे आपण की देशभरामध्ये लॉकडाऊन जाहीर झाला भारतामध्ये आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्थलांतर भारतामध्ये झालं. जागतिक बँकेनं या स्थलांतराचा अहवाल प्रसिद्ध केला आणि या अहवालानुसार मार्च 2020मध्ये लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतरच्या काळामध्ये भारतामध्ये तब्बल 4 कोटी लोक स्थलांतरित झाले. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतर अगदी कमी कालावधीमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. आणि आंतरराष्ट्रीय स्थलांतराशी जर आपण याची तुलना केली तर आंतरराष्ट्रीय स्थलांतराच्या 2.5 पट हे अंतर्गत स्थलांतर होतं. भारताच्या विविध राज्यांतर्गत झालेलं स्थलांतर हे आंतरराष्ट्रीय स्थलांतराच्या 2.5 पट होतं. इतक्या मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालेलं आपण पाहिलं. या स्थलांतराच्या दरम्यान विशेषतः जे मजूर लोक आहेत, या मजुरांच्या स्थलांतराचे विदारक चित्र आपण वर्तमानपत्रांमध्ये आणि वृत्तवाहिन्यांवरती पाहिलेलं आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये जेव्हा हाताला काम नाही, नोकरी नाही आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणं मुंबईसारख्या शहरामध्ये विशेषतः झोपडपट्टीच्या भागामध्ये खूपच अशक्य होतं. अशा वेळेला लोकांनी आपल्या मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला आणि या मूळ गावी जाण्याच्या प्रक्रियेमध्ये या प्रक्रियेदरम्यान बऱ्याच मजुरांचा जीव गेला. ही जी प्रक्रिया आहे की जी आपण अनुभवली ती अत्यंत भयानक अशी प्रक्रिया होती आणि भारतातील स्थलांतराच्या प्रमुख घटनांमधली ही एक घटना आहे की ज्यामध्ये कोट्यावधी लोकांचं स्थलांतर अतिशय कमी कालावधीमध्ये झालेलं आहे. या घटनेनंतर दुसरी एक महत्त्वाची घटना भारतामध्ये स्थलांतराची झालेली आहे ती म्हणजे 1947 साली भारताच्या फाळणी दरम्यान झालेलं स्थलांतर. आपल्याला माहिती आहे 1947 साली भारत आणि पाकिस्तान अशी दोन राष्ट्र निर्माण झाली आणि या दोन राष्ट्रांचं जेव्हा निर्मिती झाली त्या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतर या दरम्यान झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. 1947 साली भारताच्या फाळणी दरम्यान जवळपास 10 लाख लोकांचा मृत्यू झालेला पाहायला मिळतो आपल्याला. त्यासोबतच केवळ पंजाब प्रांतामध्ये 12 लाख लोकांचं स्थलांतर झालं आणि एकूण स्थलांतराचा आकडा भारताच्या फाळणी दरम्यानचा जर आपण बघितला तर तो 20 लाखांपेक्षा जास्त आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांचं स्थलांतर भारताच्या फाळणी दरम्यान सुद्धा झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा दोन प्रमुख घटना आहेत भारतामधल्या स्थलांतराच्या.
या दोन प्रमुख घटना अभ्यासल्यानंतर आता आपल्याला अभ्यासायचे आहेत स्थलांतराचे घटक. स्थलांतराचे घटक यामध्ये प्रामुख्याने दोन महत्त्वाचे घटक आहेत. त्यातला पहिला घटक आहे ढकलणारे घटक आणि दुसरा आहे आकर्षित करणारे घटक. इंग्रजीमध्ये याला पुश फॅक्टर्स असं म्हणतात. ढकलणारे घटक म्हणजे पुश फॅक्टर्स आणि आकर्षित करणारे घटक म्हणजे पुल फॅक्टर्स. तर या दोन्ही घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपण सगळ्यात पहिल्यांदा हे समजून घेऊयात की ढकलणारे घटक म्हणजे काय. ढकलणारे घटक म्हणजे असे घटक जे एखाद्या व्यक्तीला तो राहत असलेला प्रदेश सोडण्यासाठी प्रवृत्त करतात. अशा घटकांना ढकलणारे घटक असं म्हणतात. आणि दुसरा प्रकार आहे आकर्षित करणारे घटक. बाहेरच्या प्रदेशातील लोकांनी येऊन त्या प्रदेशामध्ये स्थायिक व्हावं यासाठी कारणीभूत ठरणारे घटक म्हणजे बाहेरच्या प्रदेशातील लोकांना आकर्षित करणारे घटक हा दुसरा स्थलांतराचा घटक आहे. दुसरा प्रकार आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला ढकलणारे घटक आणि आकर्षित करणारे घटक हे दोन्ही घटक आपल्याला अभ्यासायचे आहेत. आपण सगळ्यात सुरुवातीला बघूयात ढकलणारे घटक आपण अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी इथे एक आपल्याला तक्ता दिसतो आहे. या तक्त्यामध्ये परावृत्त करणारे घटक म्हणजे ढकलणारे घटक आणि आकर्षित करणारे घटक असे सगळे दिलेले आहेत. या तक्त्यामधले सगळे घटक जे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. आपण सुरुवातीला बघणार आहोत ढकलणारे घटक. ढकलणाऱ्या घटकांमध्ये सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे बेरोजगारी. बेरोजगारी म्हणजे काय तर रोजगाराच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींना काम न मिळणं म्हणजे बेरोजगारी. अशी स्थिती जगाच्या विविध भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपण भारताचा विचार केला तर भारतामध्ये सुद्धा अशा अनेक ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. रोजगाराच्या शोधामध्ये असणाऱ्या लोकांना रोजगार मिळत नाही आणि त्यामुळे बेरोजगारीची स्थिती जी आहे ती अत्यंत दयनीय आहे. अशा परिस्थितीत लोक काय करतात तर ज्या भागामध्ये रोजगार उपलब्ध आहे, ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालेलं आहे, रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, त्या लोकांना लगेच काम मिळण्याची शक्यता आहे, अशा भागामध्ये लोक स्थलांतरित होतात. त्यामुळे बेरोजगारी हा घटक लोकांना तो प्रदेश सोडण्यासाठी कारणीभूत ठरतो. अशा पद्धतीने हा ढकलणारा घटक आहे. बेरोजगारी असल्यामुळं लोक तो प्रदेश सोडतात आणि दुसऱ्या प्रदेशामध्ये जाऊन स्थायिक होतात ज्या ठिकाणी रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध असतात. यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे आर्थिक अविकसितता. याला इंग्रजीमध्ये इकॉनॉमिक अंडर डेव्हलपमेंट असं म्हणतात. आता आर्थिक अविकसितता म्हणजे काय तर काही प्रदेश आपण बघतो आर्थिकदृष्ट्या अविकसित असतात. आता आर्थिकदृष्ट्या अविकसित असण्यामागे अनेक घटक कारणीभूत आहेत. जसं त्या प्रदेशाची लोकसंख्या जास्त असू शकते, त्या प्रदेशातील राहणीमानाचा दर्जा कमी असतो, लोकसंख्या वाढीचा दर जास्त असतो, निरक्षरता जास्त असते, भांडवलाचा अभाव असतो, पारंपरिक शेतीवरती अवलंबित्व असतं. तर अशा अनेक घटकांमुळं एखाद्या प्रदेशाची अविकसितता जास्त असते किंवा आर्थिकदृष्ट्या तो प्रदेश अविकसित असतो. आता आर्थिकदृष्ट्या अविकसित असल्यामुळं काय होतं तर साहजिक आहे लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत, लोकांचा राहणीमानाचा दर्जा चांगला नसतो. अशा परिस्थितीमध्ये आर्थिकदृष्ट्या अविकसित असलेल्या क्षेत्रामधले लोक तो प्रदेश सोडतात आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत असणाऱ्या प्रदेशामध्ये ते स्थलांतरित होतात. त्यामुळे आर्थिक अविकसितता हा घटकसुद्धा लोकांना प्रदेश सोडण्यासाठी प्रवृत्त करणारा ठरतो म्हणजेच ढकलणारा घटक ठरतो. तर हा दुसरा महत्त्वाचा घटक आहे. ज्या प्रदेशामध्ये आर्थिक अविकसितता आहे अशा प्रदेशातील लोक तो प्रदेश सोडतात आणि दुसऱ्या प्रदेशामध्ये स्थायिक होतात. हा दुसरा घटक आहे. यानंतर तिसरा महत्त्वाचा घटक आहे ढकलणारा तो म्हणजे कमी वेतन आणि पगार. हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा घटक आहे. एखाद्या प्रदेशामध्ये लोकांचं वेतन जर कमी असेल तर अशा प्रदेशामध्ये लोकांच्या मूलभूत गरजासुद्धा भागवणं अशक्य होतं आणि मग मूलभूत गरजा जर भागवणं शक्य होत नसेल तर अशा प्रदेशामधले लोक तो प्रदेश सोडतात आणि अधिक वेतनासाठी प्रगत प्रदेशामध्ये स्थलांतरित होतात. ज्या ठिकाणी त्यांना अधिक वेतन मिळू शकेल, अधिक पगार मिळू शकेल, त्यांच्या मूलभूत गरजा भागू शकतील अशा प्रदेशामध्ये ते स्थलांतरित होतात. त्यामुळे कमी वेतन आणि पगार हा सुद्धा ढकलणारा घटक ठरतो. यानंतर पुढचा महत्त्वाचा घटक आहे तो आहे राजकीय अस्थैर्य. राजकीय अस्थैर्य म्हणजे काय तर नागरी युद्धामुळे देशांतर्गत परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाणं म्हणजे राजकीय अस्थैर्य होय.
बऱ्याच देशांमध्ये आपण बघतो आहोत की युद्धजन्य परिस्थिती काही कालावधीमध्ये होती, काही कालावधीपूर्वी होती आणि अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये लोक तो प्रदेश सोडणं पसंत करतात. देशात सकारात्मक घडामोडी घडताना दिसत नाहीत. नॅशनल जिओग्राफिक अर्थ पल्स यांच्या अहवालानुसार जगभरामध्ये 4.2 कोटी लोक म्हणजे 4.25 कोटी लोक सक्तीनं स्थलांतरित झालेले आहेत. याचं उदाहरण जर राजकीय अस्थैर्याचं बघितलं आपण तर ते सिरियाचं आपल्याला सांगता येईल, ज्या देशामध्ये नागरी युद्धामुळं लाखो लोक आजूबाजूच्या प्रदेशांमध्ये स्थलांतरित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. अशा राजकीयदृष्ट्या अस्थैर्य असलेल्या वातावरणामुळे सुद्धा लोक तो प्रदेश सोडून दुसऱ्या प्रदेशामध्ये स्थलांतरित होतात. तर हा आहे राजकीय अस्थैर्य हा मुद्दा. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे विवाद आणि संघर्ष. काही ठिकाणी विवाद आणि संघर्ष जरी असेल तरीसुद्धा तो प्रदेश लोक सोडून जातात दुसऱ्या प्रदेशामध्ये. आता विवाद आणि संघर्षाचे उदाहरणं काय आहेत? एखाद्या प्रदेशामध्ये हिंसा असेल, युद्धजन्य परिस्थिती असेल, पर्यावरणाची स्थिती चांगली नसेल, भीती लोकांना वाटत असेल, ओळखीचं राजकारण होत असेल, एखाद्या आपल्याला सुविधांपासून वंचित ठेवलं जात असेल, आर्थिक असुरक्षितता वाटत असेल, तर अशा घटनांमुळे संघर्ष आणि वाद वाढतात. आणि संघर्ष आणि वाद वाढल्यानंतर अशा प्रदेशातले लोक तो प्रदेश सोडतात आणि असा संघर्ष नसलेल्या ठिकाणी लोक स्थलांतरित होतात. तेव्हा विवाद आणि संघर्ष हा मुद्दासुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे की ज्यामुळे लोक दुसऱ्या प्रदेशामध्ये स्थलांतरित होतात. विवाद आणि संघर्ष या मुद्द्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे स्वातंत्र्याचा अभाव, लॅक ऑफ फ्रीडम. स्वातंत्र्याचा अभाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला आपल्या राज्यघटनेनं विविध प्रकारचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आपण कुठेही वास्तव्य करू शकतो, आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, व्यवसायाचं स्वातंत्र्य आहे, आपल्या धर्माचं आचरण करण्याचं स्वातंत्र्य आहे. तर अशा प्रकारची स्वातंत्र्य आपल्याला आपल्या राज्यघटनेनं दिलेली आहे. परंतु काही प्रदेशांमध्ये अशा प्रकारचं स्वातंत्र्य असत नाही. लोकांना हवं ते बोलता येत नाही, त्यांना हवा तो व्यवसाय करता येत नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर लोकांच्या गदा येते. आणि अशा परिस्थितीमध्ये जर लोकांना असं वाटलं की आपल्याला पुरेशा प्रमाणामध्ये स्वातंत्र्य मिळत नाही तर असे लोक लोकशाही प्रदेशामध्ये स्थलांतरित होतात, ज्या ठिकाणी त्यांना या सर्व प्रकारचं स्वातंत्र्य मिळतं. त्यामुळे स्वातंत्र्याचा अभाव असणं हा सुद्धा स्थलांतरासाठी कारणीभूत असणारा घटक ठरतो, हा सुद्धा ढकलणारा घटक ठरतो. यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे धर्म व राजकारण यावर आधारित भेदभाव. आजच्या आधुनिक युगात धार्मिक परंपरांचे पालन किंवा राजकीय मतभेद लोक सहन करत नाहीत. आता आपल्याला माहिती आहे समाज खूप प्रगत झालेला आहे आणि अशा प्रगत समाजामध्ये धर्मावर आधारित, राजकारणावर आधारित जर भेदभाव झाला तर लोकांना तो सहन होत नाही. आणि अशा प्रदेशामध्ये केवळ धर्म आणि राजकारणच नव्हे तर वर्ण, लिंग अशा कोणत्याही बाबीवरती आधारित भेदभाव लोक सहन करत नाहीत. आणि अशा वेळेला ते लोक जर असा भेदभाव होत असेल धर्मावर आधारित, राजकारणावर आधारित, वर्णावर आधारित, जातीवर आधारित, तर अशा परिस्थितीमध्ये लोक तो प्रदेश सोडतात आणि जिथे लोकांना असा कुठलाही भेदभाव असत नाही अशा प्रदेशामध्ये लोक स्थलांतरित होतात. त्यामुळे धर्म, भेदभाव किंवा कोणत्याही गोष्टीवरती आधारित भेदभाव होत असेल अशा प्रदेशामधले लोक दुसऱ्या प्रदेशामध्ये जाऊन स्थलांतरित होताना आपल्याला पाहायला मिळतात. तेव्हा हा सुद्धा घटक स्थलांतरासाठी कारणीभूत ठरताना आपल्याला दिसतो. आणि नंतर सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा ढकलणारा घटक आहे तो म्हणजे वैद्यकीय सुविधांचा अभाव. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वैद्यकीय सुविधा मानवी जीवनासाठी किती महत्त्वाच्या आहेत. अशा वैद्यकीय सुविधा जर एखाद्या प्रदेशामध्ये उपलब्ध नसतील तर सहज लोक तो प्रदेश सोडतात आणि ज्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा चांगल्या उपलब्ध आहेत अशा प्रदेशामध्ये ते स्थलांतरित होतात. भारताचा विचार केला तर भारतामध्ये आज अनेक ग्रामीण भागामध्ये वैद्यकीय सुविधा पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध नाहीत किंवा तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झालेल्या नाहीत. आणि अशा वैद्यकीयदृष्ट्या अविकसित प्रदेशामध्ये जिथे वैद्यकीय सुविधांचा अभाव आहे अशा प्रदेशामधले लोक जिथे वैद्यकीय सुविधा चांगल्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत अशा प्रदेशामध्ये स्थलांतरित होताना आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीनं वैद्यकीय सुविधांचा अभाव असणं हा सुद्धा लोकांना स्थलांतरित होण्यासाठी कारणीभूत ठरणारा घटक ठरतो. तर ही सगळी माहिती आहे ढकलणारे घटकांची. यामध्ये आपण 7 ते 8 महत्त्वाचे घटक पाहिले. पुन्हा एकदा आपण बघूयात
कोणकोणते घटक आपण पाहिलेले आहेत ढकलणाऱ्या घटकांमध्ये. त्यामध्ये सगळ्यात पहिला घटक आहे बेरोजगारी आणि रोजगाराची कमतरता. दुसरा घटक बघितला आपण आर्थिक अविकसितता. तिसरा कमी वेतन आणि पगार. चौथा राजकीय अस्थिरता. पाचवा विवाद आणि संघर्ष. सहावा स्वातंत्र्याचा अभाव. सातवा घटक आपण महत्त्वाचा पाहिला तो म्हणजे धर्म आणि राजकारण यावर आधारित भेदभाव. आणि सगळ्यात शेवटचा आपण घटक अभ्यासला तो म्हणजे वैद्यकीय सुविधांचा अभाव. यानंतर आपण बघणार आहोत आकर्षित करणारे घटक. आकर्षित करणाऱ्या घटकांमध्ये जसे ढकलणारे घटक आहेत तसेच लोकांना आकर्षित करणारे सुद्धा घटक आहेत. या सर्व घटकांचा आपल्याला आता अभ्यास करायचा आहे. आकर्षित करणाऱ्या घटकांमध्ये सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे उत्तम आर्थिक संभावना. जिथे लोकांना आपली आर्थिक प्रगती साध्य होईल असे प्रदेश दिसतात त्या ठिकाणी लोक साहजिकच स्थलांतरित होतात. उत्तम आयुष्य जगण्यासाठी उत्तम आर्थिक संधी मिळणं आवश्यक असतं आणि अशा उत्तम आर्थिक संधी आर्थिकदृष्ट्या प्रगत असलेल्या प्रदेशामध्ये लोकांना उपलब्ध होतात. आणि त्यामुळं अशा आर्थिकदृष्ट्या प्रगत असलेल्या प्रदेशामध्ये जिथे लोकांना उत्तम आर्थिक संधी सहज मिळतात अशा प्रदेशांकडे लोक आकर्षित होतात आणि तिकडे स्थलांतरित होतात. तेव्हा उत्तम आर्थिक संभावना असलेले प्रदेश हे लोकांना नेहमीच आकर्षित करत आलेले आहेत आणि अशा प्रदेशांकडे लोकांचा ओढा आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. तेव्हा उत्तम आर्थिक संभावना हा सुद्धा लोकांना आकर्षित करणारा घटक ठरतो. दुसरा महत्त्वाचा घटक आहे जास्त वेतन आणि उत्पन्न. जिथे लोकांना उत्पन्न जास्त मिळतं, वेतन जास्त मिळतं अशा प्रदेशामध्ये लोक स्थलांतरित होतात. आपण आंतरराष्ट्रीयदृष्ट्या विचार जर केला तर आपल्याला माहीत आहे भारतामधले अनेक उच्च शिक्षित लोक जे आहेत ते प्रगत देशांमध्ये, विकसित देशांमध्ये, अमेरिका असेल, जपान असेल, जर्मनी असेल, इंग्लंड असेल अशा प्रदेशामध्ये कायमचे नोकरीसाठी जातात किंवा वास्तव्यासाठी जातात. कारण त्यांना तिकडे अधिक उत्पन्न मिळतं, अधिक वेतन मिळतं आणि अशा परिस्थितीमध्ये लोक त्या ठिकाणी स्थलांतरित होतात. आपण भारताचा विचार जर केला तर भारताअंतर्गतसुद्धा जी मोठी शहरं आहेत अशा मोठ्या शहरांमध्ये आर्थिकदृष्ट्या विकास झालेला आहे, औद्योगिक विकास झालेला आहे आणि अशा प्रदेशामध्ये रोजगाराच्या संधी जास्त उपलब्ध असतात. ग्रामीण भागाच्या तुलनेमध्ये अशा ठिकाणी वेतन जास्त मिळतं आणि त्यामुळं अशा प्रदेशामध्ये लोक सहज स्थलांतरित होतात. त्यामुळं ज्या ठिकाणी अधिक वेतन मिळतं, अधिक पगार मिळतो अशा ठिकाणी लोक नेहमी स्थलांतरित होताना आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर पुढचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे उत्तम राहणीमान. इंग्लिशमध्ये याला आपण स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणतो. आपल्याला माहिती आहे राहणीमानचा दर्जा जो आहे तो अनेक गोष्टींवरती अवलंबून असतो. जसं की चांगल्या शिक्षणाच्या सुविधा, चांगल्या दळणवळणाच्या सुविधा, चांगल्या वैद्यकीय सुविधा, चांगला औद्योगिक विकास अशा अनेक बाबींवरती राहणीमानाचा दर्जा अवलंबून असतो. आणि जसजसं लोकांचं आर्थिक उत्पन्न वाढतं आहे, आर्थिक किंवा सांपत्तिक स्थिती जशी सुधारते आहे तसतसे लोक उत्तम राहणीमानाकडे त्यांचा कल अधिक असतो. आणि अशा उत्तम राहणीमान जिथे उपलब्ध असतं अशा ठिकाणी लोक स्थलांतरित होण्यासाठी पसंती देतात. जिथे त्यांना चांगलं निरोगी वातावरण मिळेल, सुरक्षित पर्यावरण मिळेल अशा प्रदेशामध्ये लोक स्थलांतरित होण्यासाठी पसंती देतात. त्यामुळे जिथं राहणीमानाचा दर्जा चांगला असतो अशा प्रदेशामध्ये लोक नेहमीच स्थलांतरित होताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं राहणीमानाचा दर्जा चांगला असणं हा एक महत्त्वाचा आकर्षित करणारा घटक स्थलांतरामध्ये ठरतो. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे सुशासन. इंग्रजीमध्ये याला गुड गव्हर्नन्स असं म्हणतात. ज्या ठिकाणी शासन चांगल्या पद्धतीनं काम करतं, लोकांना समान संधी उपलब्ध होतात, सर्व लोकांपर्यंत सर्व सरकारी योजना व्यवस्थित पोहोचतात अशा प्रदेशामध्ये सुशासन आहे असं समजलं जातं. सुशासन म्हणजे काय तर निर्णय घेण्याची व राबवण्याची प्रक्रिया म्हणजे प्रशासन. आणि जिथे ही निर्णय घेण्याची प्रक्रिया आणि राबवण्याची प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडते, सर्व लोकांपर्यंत त्या सर्व निर्णय आणि प्रक्रिया पोहोचतात, त्याला सुशासन असं म्हणतात. लोकशाही राज्यकारभारामध्ये कार्यक्षम व प्रभावी प्रशासनाची हमी म्हणजे सुशासन होय. सुशासनामध्ये सरकार जबाबदार असतं, सर्वसमावेशक असतं, एकमत अभिमुख असतं. म्हणजे आपले निर्णय लादण्यापेक्षा लोकांना
आपल्या निर्णयाचं महत्त्व पटवून देणं आणि लोकांना त्या निर्णयासाठी तयार करणं म्हणजे एकमत अभिमुख असणं, पारदर्शक असणं, कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नसणं, प्रतिसादात्मक लोकांनी केलेल्या आवाहनाला मागण्यांना प्रतिसाद देणारं सरकार असेल किंवा अंमलबजावणी प्रभावी आणि कार्यक्षम करणारं असेल, न्याय्य आणि कायद्याच्या नियमांचं पालन करणारं असेल तर अशा प्रदेशामध्ये सुशासन आहे असं समजलं जातं आणि अशा प्रदेशांमध्ये लोक नेहमीच स्थलांतरित होण्यासाठी पसंती देतात. तेव्हा सुशासन हा सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आपल्याला स्थलांतरामध्ये पाहायला मिळतो. सुशासनानंतर पुढचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे सुरक्षितता आणि स्थैर्य, सिक्युरिटी आणि स्टॅबिलिटी असं इंग्रजीमध्ये याला म्हटलं जातं. तर मानवी जीवनामध्ये सुरक्षितता आणि स्थैर्य या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण आपलं आयुष्य जगण्यासाठी आपल्याला सुरक्षितता हवी असते. मग ती आर्थिक सुरक्षितता असेल, सामाजिक सुरक्षितता असेल, अशा विविध प्रकारची सुरक्षितता आपल्याला हवी असते. आणि जितकी सुरक्षितता महत्त्वाची आहे तितकंच मानवी आयुष्यामध्ये स्थैर्यसुद्धा महत्त्वाचं आहे. तर हे सुरक्षितता आणि स्थैर्य हे मानवी आरोग्य आणि कल्याणाचा केंद्रबिंदू आहे. सुरक्षित वातावरणामध्ये आपल्या आवडीचं काम करण्यामध्ये आपल्याला खूप आनंद मिळतो आणि स्थिर आणि सुरक्षित वातावरणामध्ये आपली कार्यक्षमता जी आहे ती कार्यक्षमतासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढते, ज्याला आपण इफिशियन्सी असं म्हणतो. तर म्हणून सुरक्षित आणि स्थैर्य देणारं वातावरण लोकांसाठी खूप गरजेचं असतं आणि अशा प्रदेशामध्ये लोक नेहमीच स्थलांतरित होण्यासाठी पसंती देत असतात. त्यामुळे ज्या ठिकाणी सुरक्षित लोकांना वाटतं, जिथे त्यांना स्थैर्य मिळतं, अशा प्रदेशामध्ये ते स्थलांतरित होतात. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा आकर्षित करणारा घटक आहे तो म्हणजे बौद्धिक स्वातंत्र्य, इंटेलेक्च्युअल फ्रीडम असं म्हटलं जातं याला. बौद्धिक स्वातंत्र्य म्हणजे काय? तर मुळात बौद्धिक स्वातंत्र्य हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे. कोणत्याही निर्बंधाशिवाय सर्व दृष्टिकोनातून माहिती मिळवण्याचा प्रत्येकाचा हक्क आहे. बौद्धिक स्वातंत्र्य हा लोकशाहीचा पाया आहे. यामुळे प्रत्येकाचा माहिती मिळवण्याचा अधिकार, आपली संकल्पना मांडण्याचा अधिकार, आपला दृष्टिकोन मिळवण्याचा, प्रसारित करण्याचा अधिकार, या सगळ्यांचं जर संरक्षण होत असेल तर त्या प्रदेशामध्ये बौद्धिक स्वातंत्र्य आहे असं आपण म्हणू शकतो. आणि अशा बौद्धिक स्वातंत्र्य असलेल्या प्रदेशामध्ये जे उच्च शिक्षित लोक आहेत, जे चांगला समाज घडवण्यासाठी आवश्यक असणारे लोक आहेत, असे लोक बौद्धिक स्वातंत्र्य असणाऱ्या प्रदेशांना पसंती देत असतात. आणि असे लोक की जे चांगला समाज घडवण्यासाठी, चांगली आर्थिक, औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगती घडवण्यासाठी जे आवश्यक लोक आहेत, असे लोक अशा प्रदेशांकडे स्थलांतरित होत असतात. मुळात सर्वच प्रदेशांची ही आवश्यकता आहे की सर्वच प्रदेशांमध्ये असे लोक असायला पाहिजेत की जे मोठ्या प्रमाणामध्ये शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक, आर्थिक क्रांती घडवून आणतील. पण त्यासाठी बौद्धिक स्वातंत्र्य मिळणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि ज्या प्रदेशांमध्ये बौद्धिक स्वातंत्र्य लोकांना मिळतं त्या प्रदेशांकडे लोकांचा नेहमीच कल असतो किंवा त्या अशा प्रदेशांना लोक पसंती देतात. यानंतर पुढचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे कोणताही भेदभाव नसणं, नो डिस्क्रिमिनेशन. मगाशी आपण चर्चा केली की ज्या प्रदेशांमध्ये कसल्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही, जातीवर आधारित, धर्मावर आधारित, वर्णावर आधारित, उंचीवर आधारित, जन्मावर आधारित, अशा कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसलेल्या प्रदेशांमध्ये लोक नेहमीच अशा प्रदेशांना पसंती देत असतात. आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की जिथं जात, धर्म, वंश, रंग, लिंग, राजकीय व इतर मतमतांतरं, मालमत्ता इत्यादीवर आधारित भेदभाव केला जातो आणि तिथे लोक स्थायिक होण्यासाठी पसंती देत नाहीत. असा प्रदेश लोक सोडून जातात. मग ते कुठं जातात? तर ज्या ठिकाणी असा कुठलाही भेदभाव केला जात नाही अशा प्रदेशांमध्ये लोक स्थलांतरित होत असतात. त्यामुळं भेदभाव नसणं कुठल्याही प्रकारचा हे सुद्धा स्थलांतरामध्ये अत्यंत महत्त्वाचा असा घटक ठरतो. यानंतर पुढचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे उत्तम वैद्यकीय सेवा व सुविधा. काही वेळापूर्वीच आपण बोललो की ज्या प्रदेशामध्ये उत्तम वैद्यकीय सुविधा आहेत, कारण आज जर आपण पाहिलं तर उत्तम वैद्यकीय सुविधा ही एक मूलभूत गरज बनलेली आहे. मानवाच्या मूलभूत गरजांपैकी ही एक महत्त्वाची गरज आहे की लोकांना उत्तम वैद्यकीय सुविधा मिळायला हव्यात. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपल्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये उत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतील, डॉक्टर्स उपलब्ध असतील, मोठे मोठे हॉस्पिटल्स असतील किंवा चांगल्या प्रकारच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतील तर लोक नेहमीच अशा प्रदेशांना
पसंती देत असतात. किंवा उत्तम वैद्यकीय सुविधा असणं हा एक स्थलांतरामध्ये आकर्षित करणारा घटक ठरतो. तर अशा पद्धतीनं हे सगळे आहेत आकर्षित करणारे घटक. या आकर्षित करणाऱ्या घटकांमध्ये आपण पुन्हा एकूण 8 घटक अभ्यासलेले आहेत. या 8 घटकांची माहिती आपण घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलं उत्तम आर्थिक संभावना, जिथे लोकांना चांगल्या संधी उपलब्ध होतात. जास्त वेतन आणि उत्पन्न, जिथे लोकांना जास्त वेतन मिळतं, जास्त उत्पन्न मिळतं. उत्तम राहणीमान, जिथे राहणीमानाचा दर्जा चांगला आहे अशा प्रदेशांकडे लोक आकर्षित होतात. त्यानंतर आपण बघितलं सुशासन, गुड गव्हर्नन्स, ज्या प्रदेशामध्ये ज्या राष्ट्रांमध्ये सरकार उत्तम रीतीने काम करतं, प्रशासन करतं, अशा प्रदेशांकडे सुद्धा लोकांचा कल असतो. सुरक्षा आणि स्थिरता, सुरक्षितता आणि स्थैर्य हे सुद्धा मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या आरोग्याचा तो केंद्रबिंदू आहे आणि म्हणून अशा ठिकाणीसुद्धा लोक पसंती देत असतात जिथे त्यांना सुरक्षित आणि स्थैर्य मिळतं. बौद्धिक स्वातंत्र्य, ज्या ठिकाणी लोकांना आपल्या संकल्पना, आपली कोणत्याही प्रकारची माहिती मिळवणं, प्रसारित करणं, आपली संकल्पना मांडणं, आपला दृष्टिकोन ठेवणं या प्रकारचं स्वातंत्र्य मिळतं, तिथे लोक स्थलांतरित होतात. ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेदभाव असत नाही, कोणत्याही घटकावरती आधारित भेदभाव असत नाही, अशा ठिकाणीसुद्धा लोक पसंती देत असतात स्थलांतराला. त्यामुळे कोणताही भेदभाव नाही किंवा नसणं हा सुद्धा घटक आपण पाहिलेला आहे. आणि सगळ्यात शेवटी आत्ता आपण पाहिलं की उत्तम वैद्यकीय सेवा आणि सुविधा असणं हे सुद्धा स्थलांतरामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतं. जिथे उत्तम सुविधा उपलब्ध आहेत, वैद्यकीय सुविधा, अशा ठिकाणी लोक स्थलांतरित होण्यासाठी पसंती देत असतात. तर अशा पद्धतीनं आपण स्थलांतराचे सर्व घटक आहेत, ज्यामध्ये ढकलणारे घटक, परावृत्त करणारे घटक आणि आकर्षित करणारे घटक असे सर्व घटक आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. धन्यवाद.